कधी कधी काय होतं ना, काही जणांना प्रश्न पडतो की फिटिंगच्या टिप किती द्यायच्या. आता इथं पहा मी फिटिंग करते 1 2 3 आणि अजून एक देते 4 टिपा. तर याला देखील सेम मी 4 दिलेले आहेत. तर ह्या 4 का द्यायच्या आपल्याला, तर कारण की पहा एक जर उसवली तर मी आधी 3च द्यायचे पण आत्ता 4 देते. एक जर उसवली तर ह्या 2 राहतात किंवा 2 जर उसवल्या तरी पण ह्या 2 राहतात. म्हणजे नाही तर काय होतं 3च मारल्या किंवा 2च मारल्यात, एक उसवली तर एकच राहते. परत यातल्या पण कधी कधी कस्टमरला 2 उसवावं लागतात. नंतर ह्या 3 मारल्यात एकच राहते. तसं 4 मारल्या तर टेन्शन जातं. म्हणजे कस्टमरला परत यांनी 2 टिपा उसवल्या किंवा 3 उसवल्या तरी पण ही एक टिप राहते. म्हणजे आपल्याला परत तीनदा मारून द्यायची गरज पडत नाही. आणि ह्या 2 टिपमधलं अंतर जर म्हणाल किती सोडलेलं आहे, तर हे पहा, हे बरोबर मशीनचं 1 फूट आहे ना, हे सोडलेलं आहे. हे 1 फूट जे आहे ना, तर ते साधारणतः टेपच्या 2 रेषा असतात. म्हणजे जर कस्टमरला ब्लाऊज टाईट फिट झाला तर काय होतं, फिट जर झाला तर इकडची एक टिप उसवली ह्या साईडची आणि ह्या साईडची जर एक टिप उसवली ना, बरोबर ब्लाऊज अर्धा इंच लूज होतो आणि परफेक्टली बसून जातो. त्यामुळं इथं हे पहा, हे मार्जिन सोडताना पण एकदम एकसारखं सोडलंय. इथं पण पहा मार्जिन सोडताना बरोबर एकसारखं सोडलंय. बरोबर हा एक सिंगल दाब ह्या टिपच्या आणि येणाऱ्या टिपच्या बरोबर मध्ये, म्हणजे ह्या टिपच्या चिटकून ठेवलेला आहे सिंगल दाब. म्हणजे हे अंतर सेम आलेलं आहे. तुम्हाला देखील अशा प्रकारे म्हणजे माझी ट्रिक आवडली असेल तर नक्कीच यूज करा. थँक्यू.